एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या 10 डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असून प्रभाग क्रमांक 1 यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी महिला तसेच सर्वसाधारण या 2 जागा निवडून दिल्या जाणार आहेत। या प्रभागात एकूण 3240 इतकी मतदारसंख्या आहे। तर हा मतदारसंघ वीटभट्टी परिसर, गणेश हाऊसिंग सोसायटी, त्याचबरोबर भंडारी कॉलनी, नंदकुमार पवार शाळा परिसर, चव्हाण वस्ती, दत्तनगर, आंबे स्टोर रस्ता परिसर, दिवे तारडे वस्ती, साळुंके वस्ती, शिक्षक कॉलनी, इनामदार वस्ती, दवणगाव रोड या परिसरामध्ये विखुरला आहे। या प्रभागामध्ये चव्हाण यांचे वर्चस्व जास्त दिसून येत असून भाजपा शहराध्यक्ष अजित चव्हाण, त्याचबरोबर सोसायटीचे माजी चेअरमन संतोष चव्हाण, माजी नगरसेवक सचिन ढुस, डॉक्टर विश्वास पाटील तसेच बाबासाहेब सोपानराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष स्वर्गवासी बाळासाहेब चव्हाण यांचे बंधू विठ्ठलराव चव्हाण किंवा स्वर्गवासी चव्हाण यांचे सुपुत्र सचिन चव्हाण, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल चव्हाण, रंगनाथ ढुस हे उमेदवारीच्या रिंगणात आहेत। त्याचबरोबर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नातेवाईक असलेले ऋषिकेश रवींद्र चव्हाण हे देखील अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत। तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांमध्ये देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन संतोष चव्हाण यांच्या पत्नी जयश्री चव्हाण, भाजपा देवळाली प्रवरा शहराध्यक्ष अजित चव्हाण यांच्या पत्नी सोनाली चव्हाण, माजी नगरसेविका संगीता बाबासाहेब चव्हाण, त्याचबरोबर डॉक्टर विश्वास पाटील यांच्या पत्नी अनिता पाटील, त्याचबरोबर बाळासाहेब गाडे यांच्या पत्नी तर रंगनाथ ढुस यांच्या देखील सौभाग्यवती उमेदवारी करू शकतात। प्रभागातून ज्येष्ठ नेते आसाराम ढुस यांच्या घरातून देखील एक महिला उमेदवारी करण्याची शक्यता आहे। त्यांचा पक्ष कोणता याबाबत संदिग्धता दिसून येत आहे। असे असले तरी प्रभाग 1 मध्ये मोठ्या प्रमाणात भाजप, त्याचबरोबर महाविकास आघाडी, शिवसेना, शिंदे गट तसेच अन्य पक्षांकडून उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।